नमस्कार, मी श्रुती. कुक विथ ग्रॅनीमध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण दुधी मेथी मुठिया कसा बनवायचा ते पाहूया. दुधी मेथी मुठिया बनवण्यासाठी लागणारे साहित्य असे. दुधी मेथी मुठिया करण्यासाठी येथे आपण 2 कप दुधी भोपळा किसून घेतलेला आहे. त्यामध्ये 1 कप स्वच्छ धुवून चिरलेली मेथी, अर्धी वाटी कोथिंबीर घालून मिश्रण एकत्र करत आहोत. आता त्यात इतर घटक घालून घेऊयात. साखर, हळद, हिंग, तांबडं तिखट, गरम मसाला, धणेपूड, जिरपूड, आमचूर पावडर, ओवा तळहातावर थोडा आपण चुरून घालत आहोत. लसूण मिरची पेस्ट, आलं पेस्ट, चवीनुसार मीठ, हे सगळे घटक आपण दुधी व मेथीमध्ये व्यवस्थित कालवून घेत आहोत. व्यवस्थित डव तयार होईपर्यंत कालवलेल्या मिश्रणात कणिक, ज्वारीचं पीठ आणि डाळीचं पीठ आपण टप्प्याटप्प्याने ॲड करत आहोत. ज्वारीच्या पिठाऐवजी तुम्ही बाजरीचं पीठही वापरू शकता. मळलेल्या पिठात आपण वरून तीळ घालूयात. मळलेल्या पिठात वरून तीळ पेरण्याचे कारण की वड्या तयार झाल्यावर त्या अतिशय सुरेख दिसतात. डव मात्र घट्ट किंवा सैल होता कामा नये. इडली पात्रात पाणी गरम करायला ठेवले आहे. जाळीला सगळीकडे तेल लावतोय. तळहाताला तेल लावून भिजवलेल्या पिठाचे दंडाकृती मुटके करून जाळीवर उकडवण्यासाठी आता आपण ठेवत आहोत.
इडली पात्रातल्या पाण्याला आधण आलेलं आहे. गॅस मोठा करून अर्धा तासासाठी हे मुठिया आपण उकडवायला ठेवत आहोत. 20 मिनिटं झाली आहेत. गॅस आपण बारीक करत आहोत. अर्धा तास पूर्ण झालेला आहे. आता आपण गॅस बंद करत आहोत. तुम्ही पाहू शकता मुठिया अतिशय छान उकडले गेलेले आहेत. हे मुठियाचे रोल्स आपण पूर्णपणे थंड करून घेणार आहोत. रोल्स पूर्णपणे थंड झालेले आहेत. सुरीला तेल लावून त्याचे काप करून घेऊयात. सगळे रोल्स कट करून झालेले आहेत. ते आता आपण डीप फ्राय करून घेऊयात. कढईमध्ये तेल तापत ठेवलेले आहे. तापलेल्या तेलात मोहरी घालत आहे. मोहरी तडतडायला सुरुवात होताच आपल्याला गॅस बंद करायचा आहे. जिरं, कढीपत्ता आणि तीळ घालून हलवत आहोत. तुमच्या लक्षात येईल की गॅस बंद असला की तीळ तडतडतात पण उडून बाहेर येत नाहीत. आता घालूया हिंग, हळद. तयार झालेल्या फोडणीमध्ये आता आपण हे मुठिया डीप फ्राय करून घेणार आहोत. अशा प्रकारे सगळे मुठिया खरपूस आणि खमंग तळून घेणार आहोत. मुठिया तळून झाल्याच गरम असतानाच त्यावर चाट मसाला भुरभुरवायचा आहे. असे हे खमंग खुसखुशीत दुधी मेथी मुठिया खाण्यासाठी तयार आहेत. जर आपल्याला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.